गवळणी बांधिती धारणा शिगळा गवळणी
मागे यशोदे भोजन चिंते रानोरान वाई तुका म्हणे सर्व राजाची अंगी तुका म्हणे सर्व राजाची पहा लागे चला हरिभक्तपरायण राजभाऊ महाराज कोले छबू महाराज राठोड गवळणे
पाठी निरालो विठ्ठल
शरद चंद्रबिंबाननं चारुहासं लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगगमं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. मैं एक दुसऱ्याला मग पांडुरंगाकारो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण श्री संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, इथे जन्मला जो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. ओम ओम नमो एकनाथा. चरणी ठेविला माथा, तुम्हीच सद्गुरु शिवाजी तत्वता. मजानाथा अनुग्रहिले, प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवून माथा. साष्टांगी आता नमन दंडवत,
तुझी नमो शारदा जे चतुराननाची आत्मजा व कशी ती पाविजे सदा तिथ्या चरण ओजा नमन दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे असती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले भोबड्या बोला आज्ञाने म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शरण शरण हानू शरण शरण हनुमंत आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगट समस्त गावकरी मंडळी ढाकेपळ यांच्या वतीने अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम पत्रिका असते तर द्या. गुढीपाडव्याला सुरुवात आहे उद्या परवा अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्तम मंडप कशासाठी दिला मुलीचं लग्न आहे कशाच्या निमित्ताने सप्ताह हनुमान जयंती भगवान श्रीरामचंद्र जन्मोत्सव का गुढीपाडवा मिळ नाही गावातल्याला मिळ नाही कस काय गुढीपाडव्याच्या निमित्ताने संबंध भगवान श्रीरामचंद्राशी येतोच. त्या दिवशी भगवान श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये अधिष्ठित झाले. अयोध्या म्हणजे आपलं शरीर. ज्या दिवशी भगवान श्रीरामचंद्र या अयोध्येमध्ये येऊन सिंहासनस्थ होतील त्याला म्हणायचं गुढीपाडवा. आपण कोणता पाडवा चालला आपला काही मिळ नाही. असं गुढीपाडव्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील आज काल्याचा दिवस. यजमान शक्ती सोलार टीम ढाकेफळ. मला ऐकायला मिळालं म्हणजे महाराज एक दिवशी जिलेबी एक दिवशी बासुंदी एक दिवशी बुंदी एक दिवशी चक्के. म्हणलं नुसती खाऊ खायचे काला कुठे काय काला नेमका. हे मडकन मडक्यातली दैन लय म्हणजे काला आहे का.
मग आपला सगळा कालवायचा ना काय साठी? काला कुठे? जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत आपलं कर्म जळत नाही. पाप पुण्य घेऊन जन्मा येतो प्राणी, मनुष्य देहा येऊन हानी केली. कर्म आहे, काला झाला की कर्म जळत. काला कोणाचा आहे? जीव शिव परब्रह्म ऐक्य. आता जीव काय, शिव काय, काला काय? बासुंदी माहितीये, चक्क्या माहितीये, जिलेबी माहितीये. मग हे काय सांगा ना? कव्हापासून सप्ताह सुरू आहे? कव्हा काला व्हायचा आपला? कव्हा पाप जळून जायचं आपलं? सप्ताह कशासाठी? आपलं कर्म जाळण्यासाठी. 7 रान जरी वाड्याचे भरले, कोणाचे किती भरले असते, त्यांनी जाळले. आपले तसेच आहेत ना, वाल्यानं जाळले. आणि पुन्हा कसे जाळायचे हे बी शिकवलं रामायणाच्या रूपात. नाही, भगवंताला वाल्मिकींच्या शब्दानुसार अवतार घ्यावा लागला. बोलिले वाल्मिक वरतून दावील म्हणे नामा किंवा नामा म्हणे. त्यांनी जाळलं. आणि मग हे कसं जाळायचं? काला झाला की ते जळालं. उद्या मंडप राहणार आहे की त्याचा परमार्थ संपला. काला झाला की मग कशाने जळत? हे कीर्तन ऐकले नाही का? कीर्तन केले नाही? कीर्तन केल्याने आम्हाला पैसे मिळते, तुमचा काय फायदा होतो सांगा? कोणाचा फायदा झाला त्याने हात वर करा, माझा उद्धार झाला त्याने हात वर करायचा. ज्याचा झाला असेल त्याला असली संत सद्गुरू मिळाला. ज्याचा झाला त्याला असली सद्गुरू संत मिळाला. बाकी कालवा चालला. कालव्यासाठी हा मंडप नाही. पोटाला अन्न लागतं, ती व्यवस्था आहे खाण्याची. फक्त सकाळी गेलं त्याची संडासच होती, पुन्हा काय होतं? मला जिलाबी खाणं आहे तर भाकर खा, काय होतं दुसरं? काही खा ना. तू लय जास्त खाल्लं तर डायबिटीस होतं, पुन्हा काय होतं? आज काल्याचा दिन, आपला काला झाला पाहिजे. काला काय असतो? तुम्ही सोन्याहून पिवळे खाली बसले. तुम्ही अन्नदान देता, धनदान देता, सेवा करता, तुम्ही सोन्याहून पिवळेत. पण इथं जे उभं राहिलं का यालाच मिळ नाही काल्याचा, तर तुम्हाला केव्हा मिळ लागेल सांगा? तुम्ही ऐकायला तयार आहे? दान देता, धर्म करता, सेवा करता, महाराजाला गाद्या टाकता. कम टाकता गाद्या महाराजाला? कम पूजा करता त्याची? कशासाठी पूजा करता? लेकराला 10 रुपये देत नाहीत बिस्किटाला, देता का? मग त्यांची कम पूजा करता. काय कारण? झाला का उद्धार तुमचा? उद्धार झाला का? मग कशासाठी काय काला? कम हे राडा एवढा, कम बेजाऱ्या. देव कुठे महाराज? याचा पत्ता पाहिजे माहिती अगोदर. कुठे महाराज देव सांगा? देव कुठे महाराज? शुद्धाचा भाव झाला दुरी नाही देवाचा, दुरी नाही देवाचा, दुरी नाही देवाचा. विषय. पण देव कुठे? विठ्ठलाचा पत्ता काय?
काळामध्ये स्थळामध्ये कुठेही, पण संतांनी त्याचा नेमका पत्ता कोणता सांगितला सांगा? देव कुठे? देव आहे, देव आहे हृदय मंदिरी वज हृदय रामो, असता सर्व सुखाचा ज्ञानोबाराने तुकोबाराने सांगितलं हृदयामध्ये देव आहे. मग हृदय कुठं आहे? पाणी माहिती आहे आपल्याला, स्थळ म्हणजे जागा माहिती आहे, पण हृदय कुठे? कुठे हृदय? रक्तानं भरलेलं नाही. जे रक्त पूर्ण शरीराला पुरवित त्याला हृदय म्हणायचं. ते हृदय रक्ताचं ठिकाण आहे. मग देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. मग हृदय कुठे? मग एक कीर्तनकार भेटला नाही का आजपर्यंत? तुम्हाला सांगणार असं कसं काय? मला काही येतं का? प्रमाण तुको भरायचं. देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. मग कसं शोधायचा? हृदय कुठे आहे? देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. त्याला दार देवाची द्वारी. नुसतं म्हणायचं का देवाच्या दारात जायचं? हे देवळाचं दार आहे. देवाचं दार कुठे? देवाचं दार. मग आपला सप्ताह चालला कशासाठी? हे हरिपाठ, दिंड्या दुंड्या, चक्क्या, जिलेबी, बुंदी, हे कशासाठी चाललंय? कुठे देवाचं दार? मला वाटतं भागवत म्हणतं काय लग्न लागलेलं दिसतंय. अक्षता पाड्यात भागवत होतं का नाही? मग हे ज्वारीचा बी ज्वारीचं बीज, याच्यात ज्वारीचं ताट आहे का नाही? मग याला फोडलं मॅम, टाकून दिलं, याच्यात तर काहीच निघालं नाही. याच्यात काही निघालं नाही. तुम्ही म्हणले त्याच्यात ताट आहे, पण त्याच्यातलं ताट काढायला आसम जातीचा शेतकरी लागतो, त्यावेळेस त्याच्यातून ताट निघत. तसा देव या शरीरामध्ये, हृदयामध्ये, आणि त्याला असल जातीचा संत लागतो, पोट भरे नाही.
काय म्हणले महाराज? मंथुनी नवनीत म्हणजे लोणी, दही घुसळण करून काय घ्यायचं? नवनीत म्हणजे लोणी घ्यायचंय. तसं देहाचं घुसळण करून कोणाला घ्यायचंय? देवाला. मग कुणी कुणी घुसळीलं? कसं घुसळायचं? दही घुसळायचं माहितीये. मग देहाचं घुसळण करायचं कसं? सप्ताह चालला कशासाठी माया बापो? कम पैसे खर्चितात. चालला कशासाठी? हे त्याचं फळ काला झाला पाहिजे. जर नाही झाला तो पुन्हा जन्माला आला. ज्याचा काला झाला तो भगवंत पदाला पोहोचला. ह्या नरदेहाने ते साध्य होत. भागवत झालं. सांगा भागवत कधीपासून चालू आहे महाराज? किती वर्ष झाले भागवत सुरू? इथं 200 वर्ष झाले भागवत सुरू. तुम्ही सगळेजण ऐकतात. माय बापू, भाऊ, नाना, जिजा, आप्पा, ताई, आबू, काकी, नानी भागवतात सुरुवातीला आहे. धुंदुकारी कोणाचा मुलगा आहे? धुंदुली आणि आत्मदेवाचा. बरोबर आहे. त्याच्या भावाचं काय नाव? गोकर्ण. धुंदुकालीचा उद्धार करण्यासाठी गोकर्णाने भागवत लावलं, मंडप द्याला. भागवत चालू असताना धुंदुकारी कुठं बसला होता सांगा? तुम्ही भागवत ऐकता ना? सांगा. हे चक्के बरे देण्यात राहिले. आज महाराज पहिल्या दिवशी चक्के केलते, पुन्हा बुंदी केलती, जिलेबी केलती, दररोजी गेले. म्हणले गाव चूल बंद जेवण आहे म्हणले. मग मला घरी जेवायच नाही. मला बी पंक्तीलाच जेवायचं. मग धुंदुकारी कुठं थांबला होता सांगा? सांगा सांगा, कोणतरी सांगा. ताई माई येळूच्या बराबरी. आता बरोबर सांगितलं तुम्ही, पण कोणता येळू? उगाच बेजार आहेत का नाही? आणा दुड्या, आणा ज्वारी, आणा डाळ, आणा कपडे. कोणता येळू सांगा ना? 200 वर्ष झालं भागवत सांगतात. पुढचा शब्द मला तुमच्यासाठी वापरू वाटा. कोणता येळू सांगा ना? कोणत्या 7 गाठी आहेत? कमाल आहे का नाही? 200 वर्षाला सत्ता सुरू आहे म्हणतात, भागवत सुरू आहे, तरी कोणता येळू माहित नाही. गाठ कोणती आहे त्या माहिती नाही. तर काला कशाचा म्हणायचं त्याचा आम्ही नाही. त्याला अस्सल सद्गुरूची कृपा असावी लागते. ह्या केशवावर सद्गुरू शिवाजीची कृपा झाली म्हणून वाच्या बोलायला लागले. ज्ञानदेवा मौन. कोणती माळ? ह्या टपुऱ्या माळा तर लय गळ्यात आहेत. वरी बगळा माशाकड टक, गळ्यात माठा मोळा, मोठाल्या माळा. निघताना म्हणतो पाकिट 1000 रुपये कमी दिलं. बगड्याचं लक्ष कशावर आहे? पैशावर. ही माळ घातली सांग ना मग. ज्ञानदेवा मौनाच्या माळा अंतरी कोणती येतो? मग आपल्याला काहीच मिळणार नाही. असं कसं माय बापू? मग आपलं चाललंय काय? नाही नाही, चांगला विचार केला तर, विचार स्वीकारला तर, परमार्थ याच्यासाठी करायचा
की जन्मोजन्मी आपल्याकडून कर्म घडलं, पुण्य असेल नाही तर पाप असेल, 7 रामना असते नाही तर 700 रामना असते, ते जाळायचं काम. तरण अग्नी मिळे समरस झाले. अग्नीत गवत पडलं की जळून जात, तसं कर्म जळत, त्याच भोगायचं नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. आणि मग ज्यानं भगवंताला बांधलं त्याचं कर्म जळलं, आणि ज्यानं बांधलं तोच तुम्हाला सांगन की कसं बांधायचं. येथे पाहिजे जातीचे, तेरा कबाळाचे काम डोळे. मग गळ्याला पांडुरंगाच्या कोणी बांधलं? कोणी बांधलं महाराज? धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा धरीला कोणाची गवळणे? श्री संत जनाबाईची. आपण श्री संत सुद्धा म्हणत नाहीत, सरळ सरळ जनाबाई म्हणतो. ज्ञानोबा महाराज की लगेच सरळ म्हणतो. अरे श्री संत म्हणायचे त्यांना मायबापू. भागवतामध्ये 2 जणालाच श्री पदवी. एक श्री राधा आणि श्री शुकाचार्य. यश श्री औदार्य, ऐश्वर्य, ज्ञान आणि वैराग्य हे 6 गुण ज्याच्या जवळ त्याला श्री पदवी. श्री संत किती श्रीमंत तुकोबार आहे, किती श्रीमंत संत. त्यांच्या अभंगावरती कधीपासून एक कीर्तन चालू आहे. त्यांनी जसा लिहिलाय तसा आज बी सुरू होईल, पुढे राहणार. किती पैसे कमी एका अभंग, कमी सुरूचे एके अभंग. त्यांची किती लिखाण करून ठेवलंय. भरले आनंद भांडार देती आलियाशी. एवढी श्रीमंत, असे श्रीमंत संत श्री संत जनाबाईचा अभंग आहे. ते म्हणतात म्या देवाला धरलं. कशाच्या बळावर? सद्गुरु नामदेवाच्या बळावर. कसा धरला मग? कशाचा मारा केला मागा भाऊ? जनाबाईनं कशाचा मारा केला? शब्दाचा मारा केला. Hare
कसा धरला सद्गुरु नामदेवानं युक्ती दिली. मनोमार्गे गेला तो सगळं हे आपलं मनाने चाललेलं आहे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. बघा जो सद्गुरु मार्गाने निघाला तो सुटला, जो मनाने निघाला तो गुंतला. कशात गुंतला? नरकाकडे निघाला. इथं उभं राहून कीर्तन सांगणारा का असा, त्याचा रस्ता कशाचा आहे? नरकाचा. त्याला अनुग्रह माहित नाही, त्याला कशाचा पत्ता नाही, देव कुठे राहतो त्याचा मेळ नाही, त्याला कसं धरायचं त्याचा मेळ नाही, देवाचं दार त्याचा मेळ नाही, त्याला उभं राहणाराला येळू कोणता गाठी कोणत्या हे त्याला माहित नाही, तर काल्याचा केव्हा पत्ता लागायचा ना. आपलं कसं व्हायचं मग? आपलं कसं व्हायचं? सावध व्हायचे. ज्याचा त्याने विचार करायचा आहे. चांगला विचार केला तर सारा सार विचार, मग सार काय आणि आसार काय, सत्य काय आणि असत्य काय हे सद्गुरु भेटल्याशिवाय कळत नाही. आणि सद्गुरु शिवाय काला होत नाही, संताशिवाय काला होत नाही. निळोबारायाचा अभंग कोण काला करता महाराज? काला करती संत जन कोण करता काला? काला करीती संत जन. काला करायचं काम संताचं आहे आणि काल्याचे कीर्तन काम करायचं काम बी कोणाचं आहे? जो काला करतो त्याचं काम, त्याला अधिकारी म्हणायचं. अशा अधिकारी परंपरा 4 आहेत. एक प्रकाश संप्रदाय ज्ञानोबारायाची, दुसरा स्वरूप संप्रदाय रामदास स्वामींचं, तिसरं चैतन्य संप्रदाय तुकोबारायाचं आणि चौथा आनंद संप्रदाय जो दत्तात्रय भगवंतापासून आला, एकनाथ महाराजाकडे आला. मलाही त्याचा प्रसाद मिळाला थोडासा. काला झाला, कर्म जळालं. कर्माचं बीज कारण देहामध्ये. बघा वरचा डबा आहे, याला स्थूल देह म्हणायचे, याला अन्नमय कोश म्हणायचे. हे जर वाघाला टाकलं तर वाघ याला खातो. अन्न आहे, याला अन्नमय शरीर म्हणायचं. याच्या आतमध्ये आणखी एक शरीर आहे. डबे घ्या डबे, चाळण्या घ्या चाळण्या, स्टीलचे भांडे. लक्ष्मी दारात आली तिने बोलिलं, म्हणली मला डबा घ्यायचा. तिने काढा बा डबा. ती म्हणे जरा मोठा आहे, लांब करते तू पण काढून मध्ये डबा आहे का नाही? त्याच्यात नाही जरा मोठाची म्हणे, त्याचं टू पण काढून पुन्हा मध्ये एक डबा. डब्यात डबा डब्यात तसं ह्यो डबा. याच्यात आणखीन एक डबा आहे, त्याला म्हणायचं सूक्ष्म देह. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्याच्या आतमध्ये एक डबा आहे, त्याला म्हणायचं कारण शरीर. आणि त्याच्यामध्ये अज्ञानाचं बीज आहे, वासनेचं बीज, ते जाळायचं. तर ते जाळलं नाही. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात गवताचं बी पडलं का नाही शेतात? पडलं ना माऊली. मग हे उगवतं का नाही? केव्हा उगवतं? पाऊस पडायचं. तसं कारण देहामध्ये जे बीज आहे ते उगवतं आणि उगवल्याला त्या सूक्ष्म देहात दिसतं आणि या इंद्रियाला ते भोगावं लागतं, या शरीराला ते भोगावं लागतं. संतांनी आपल्यावर महान उपकार केले, रात्र दिवस कष्ट घेतले आणि तुम्हा आम्हाला कोणालाही कर्माचं फळ भोगण्याची वेळ येऊ नये म्हणून ह्यो खटाटूट केला ना. आपला तिसराच चाललाय. मी काय सांगू आता संतांनी
किती संतांचे उपकार सांगावेत, निरंतर सारखं जागेत. काला करून घ्या, काला करून घ्या, सावध राहा. आपला सगळा कालवाचे का नाही. अरे चुकी येऊ दे, अरे येऊ दे जिलेबी, अरे बुंदी कमी. पोटाची व्यवस्था आहे. शरीराने काय करायचंय. तुका म्हणे अंती शरीराची होय माती. किती जरी पोषलं याला तर याची मातीच होणार. पण किती किंमतवान आहे. जर तुम्ही संभाजीनगरला गेले 20 कोटी रुपये दिले तर एक डोळा मिळत नाही विकत. एवढी किंमत आहे अमूल्य. दुसरी बाजू शेवटी मातीच होती. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपला काला झाला पाहिजे आणि काला करून देणारा मिळाला पाहिजे. इथे येऊन गप्पा मारणारा नाही पाहिजे. तुम्हाला मोठेपण देणारा नाही पाहिजे. त्याचं मनगट पकडायचं. कर म्हणा उद्धार. तू सेवा केली की नाही, तुला म्हणशील तेवढं पाकिट. 1 लाख नाही 5 लाख पाकिट तुला माझा काला करून दे. माझं कर्म जाळून टाक, माझं पाप खाऊन दे. धरा मनगट त्याचं. नाही सेवा करू नका उभे राहणाराची. आपल्याला बुद्धी आहे का नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. मग आपल्याला बुद्धी आहे का नाही. प्रत्येकाला बुद्धी आहे का नाही. मग कीर्तन कशासाठी, सप्ताह कशासाठी, परमार्थ कशासाठी. आपलं पाप जळून गेलं पाहिजे, पाप कर्म जळालं पाहिजे. प्रत्येकाकडून पाप कर्म घडतं. सुरुवातीला सांगितलं पाप पुण्य घेऊन जन्मा येतो प्राणी. आनंद जन्माचं घडलेलं आहे. काय न वाचे न मनन. आणि मग तो जो जाळतो का तेव्हाच काला करतो. बाकी सगळ्याचा कालवा चाललेला. विरळा जाणे. एखादा कोणी असतो विरळा कोणी. विरळ आहे म्हणतात आणि त्याला वंदन संत करतात. नाही भाऊ. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुवीन देव नाही तुझा. पाहता त्रिलोकी स्वर्ग मृत्यू पाहता. आणि असा भेटला की आपलं साधलेलं आहे. सद्गुरु शिवाजी भेटला आणि त्याने तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरी. आता दिवस चारी खेळी. आपण कम नाही म्हणावं. बरं देवाच्या दारात गेले की मोक्ष मिळतोय. सरळ सरळ सांगितलं. आपली तर हरिपाठाचा रोज चालू आहे. हरिपाठ करणाऱ्याला तरी एखादी विचारला का देवाचं दार तरी सांगा. तुम्ही तो केव्हापासून टाळ कुटीत बसलात. मग तुम्हाला एखादी मुक्ती मिळाली की नाही. ज्ञानोबा म्हणजे क्षणभर उभं राहिलं की मुक्ती मिळते. मग तुम्हालाच मिळाला तर हुकलं का आपलं काय नाही. असं विचार करायला पाहिजे की नाही. मला सांगा श्यामन राम दोघ भाऊ. दोघाला 2-2 एकर आहे. दोघात एक विहीर. पाणी भरपूर. रामाने नांगरलं
श्याम म्हणला तिने नांगरलं की दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर घातलाच बा. तिने मोगडा टाकला की दुसऱ्या दिवशी मोगडा टाकला. तिने पारी टाकली की पारी टाकली. येणे गावरान खत की येणे गावरान. तिने पाणी दिलं येणे पाणी दिलं. वापसा झाला. रामेने पेरलं. रामेने पेरलं पाणी दिलं. श्याम म्हणला तिने तर पाणी दिलं डबल. येणे पुन्हा पाणी दिलं श्याम. तिने पुन्हा सरकारी खत टाकलं. येणे खत टाकलं. तिने गोपणी फिरेल. येणे गोपणी फिरल्या खुरपिलं. माल कोणाला होईल? कोणाला माल होईल? माल कोणाला होईल? जबाबदार दोघं भाऊ. दोघाला दोन्ही फिर जमीन. आणि मग माल कोणाला होईल? हा कोणाला? कस काय श्यामेने फिरलंच नाही ना. तुम्ही काय ऐकता मग? आपला परमार्थ असाच भोंगळा चालला. मिळच नाही काय चाललं आपलं मग. रामेने बी पेरलं तेव्हा त्याला फळ मिळालं. बीज आदिनाथ उमा बीज प्रगटले. मग जे शंकर भगवंतांनी पार्वतीच्या कानात सांगितलं त्याला बीज म्हणायचं. ते आपल्याला मिळालं पाहिजे. ते मिळालं तरच काला होतो. नाही तर सगळा कालवा. ते बीज मिळालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. साधं सोपे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. मग इतकं सोपं आहे. मग इथं उभं राहणार किती अवघड करून टाकलं. आणा डाळ, आणा हरभऱ्याची डाळ. भागवतकार सांगतच का नाही? आता कपडा लागतो. कृष्ण आणा, दक्षिणा द्या, नाव घ्या, पाय पडा. हे का भागवत? काला रुक्मिणीचा कृष्णासंग झाला. कृष्ण म्हणजे शरीर नाही. कृष्ण म्हणजे शरीर नाही. मग ज्यावेळेस रुक्मिणीचा काला कृष्णासंग झाला, शरीरासंग नाही, त्यावेळेस रुक्मिणीला कसं झालं? सात्विका भरणे रोमासी दातने शिविधाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखील नेत्री आसरू त्या भितरी वाहता. याचा काही मेळच लागा ना तुम्हाला, नाही का? हाणून घ्यावा का आता? त्याचं कारण आहे तुम्हाला गुरु मिळाला नाही. नुसते गुरु गुरु करणारे आणि रात्रंदिवस सेवा घेणारे मिळाले तुम्हाला. बाकी काही गुरु सद्गुरु मिळाला त्याचं काम झालं. त्याचा काला झाला. पाप पुण्य ज्याच्यासाठी नरदेह आणला त्या नरदेहाचं त्याचं सार्थक झालं. सद्गुरु वाचनी संसारी संसारी सरळ सरळ सांगितलं. मग जो गुरु आहे त्याला म्हणा ते ज्ञानोबारा काय सांगतात हरिपाठात सांग ना तेवढं. ज्ञानदेवा मौन जप माळा अंधरी. तुळशीची माळ नाही पाहिजे म्हणा आम्हाला. हे आम्हाला माहिती. ही सांग ज्ञानदेवा मौन बोलायचं नाही आणि जप सुरू. ही माळ सद्गुरु जवळ नाही संताजवळ. ही माळ एकदा गळ्यात पडली की आपला काला झाला. साधं सोपं सहज आहे. लय परेशानीचं काम नाही. सहज सहज परमार्थ आहे. सोप आहे. सहज हसत खेळत आहे. आणि तुम्ही पुण्यवान आहेत. कलियुगामध्ये आपल्याला देह मिळाला आणि कलियुगामध्ये भगवत प्राप्ती लवकर. नरदेह निधान लागले हाती.
उत्तम सार उत्तम गती. मग उत्तम गती काल आहे आणि ज्याचा काला झाला त्याला म्हणायचं गवळण. गवळण म्हणजे स्त्री नाही पुरुष नाही, तिला म्हणायचं गवळण. आणि त्या गवळणीला माहितीये की कृष्णाला कसं बांधायचं, देवाला कसं बांधायचं या गवळणीलाच माहिती. मग आपल्याला अगोदर गवळण व्हावं लागेल, सद्गुरूकडे जावं लागेल. सद्गुरूकडून भगवंताला कसं बांधायचं हे शिकून घ्यावं लागेल. आणि शिकलं की सोपं आहे, एवढं अवघड काम नाही. देवाचा पत्ता आहे, देवाचा पत्ता संताला माहिती आहे. जर गुगलला सर्च केलं मुक्काम पोस्ट ढाकेफळ तालुका घनसावंगी जिल्हा जालना आणि ते मोबाईल स्टिअरिंग जवळ ठुला की ती गाडी बराबर हनुमंताच्या दारात येईल का नाही. मग तसा देव कुठे सांगा, त्याचा पत्ता. आणि मग संत सद्गुरूला माहितीये आणि मग तुम्हाला त्या दरवाज्यात नेऊन घालते देव. झाला काला. एवढं अवघड नाही हो. चक्क्यान बुंद्यान ते लागतच नाही, ते या डब्याला लागत, याला लागत. त्याने काय होणार आहे, शरीराला अन्न लागतं, ते शरीर चलत नाही. मग मला सांगा, खाण्यासाठी जगायचं का जगायसाठी खायचं माऊली? जगायसाठी खायचं. मी म्हणतो कम जगायचं तर खायसाठी जगायचं, पुन्हा कशासाठी जगत होता? जगण्यासाठी खायचं, जगायचं कम तर खायसाठी जगायचं. जगायचं काल्यासाठी. काला झाला त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. मान बीज भाजून केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. हा लाभ या नरदेयाच्या ठिकाणी. पैसा ना लागे, अडका ना लागे, ना लागे कवडी दमडी. एक पैसा लागत नाही परमार्थाला. व्यवस्थेला पैसा लागेल, मंडपाला पैसा लागेल, मृदंगाचार्याला पैसे लागतील, गायकाला लागतील, आचार्याला लागल, शिष्टीमोल्याला लागल, कीर्तन करता म्हणून तू माझं तर इतकी सुपारी. इमानदारीनं सांगा, सुपारी बाज कोण असतं? मंडपवाल्याला सुपारी आहे का नाही? इमानदारीनं सांगा, बाजेवाले सुपारी आहे का नाही? मंडपावाल्याला आहे खरं आहे का नाही? सुपारी आचार्याला आहे का नाही? ब्याणवाल्याला आहे का नाही? मेहंदी काढणाऱ्याची सुपारी आहे का नाही? नवरी नटणाऱ्या सुपारी आहे का नाही? माणसं माराय सुपारी आहे का नाही?
मग कीर्तनकार कोण आहे, माणसं त्याची सुपारी म्हणल्यावर त्याचा नंबर येतो कशात? नाही आपल्याला कळू नये का? हे आपल्याला कळलं पाहिजे की नाही? मग जो सुपाऱ्या घेऊन कीर्तन करतो त्याचे किती हाल होते ना, विचार केला का? आपलं कसं व्हायचं? नाही, तुम्ही सावध व्हायची वेळ आली. माझ्या गावकऱ्यांनी सावध व्हायची वेळ आली, याच्यावर विचार करायची वेळ आला. सत्ता काल्यासाठी, कर्म खाऊन टाकण्यासाठी, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी तो मार्ग आहे, तो संतांनी दाखवलेला मार्ग. धावून गेले आधी दयानिधी संत, ते मार्ग धावून गेले आधी. आधी दया, संतांनी दया केली आणि मार्ग दाखवला. ह्या मार्गाने गेलं की गुंतडा नाही, त्याचा काला होतो. इतकं सोपं गणित. पण गणित सोडणारा भेटला तर ते गुतोडा करणारा असल्यावर मग आपलं वाजलं ना, सगळे गुतोडे करणारेच आणतात तुम्ही. आपलं व्हायचं कसं मग? मला तुम्ही बोलिलं, मी सांगून उतरे, अशी अशी सिस्टीम, अशी अशी रीतीने गेलं, रीत समजली की त्याचं काम झालं. गव्हामध्ये कुरडाई आहे का नाही? नाणी आहे का नाही गव्हात कुरडाया? याला जर एक खंडी गहू दिले तर हे कुरडाया काढून देईन का? नासाडा करीन का नाही? मग त्याला काय करावं लागतं? भिजावं लागतं, साडावं लागतं, वरचं टरकला काढा, चोळा त्याला, आहे की नाही? पुन्हा काय करायचं? याला काय विचारून उपयोगी? नानीकडे जावं लागेल त्याला. भिजू घालायचे, पिळायचं, चिक काढायचा, निघतो का नाही? मग गव्हातून कुरडई निघाली का नाही? तसं गव्हाची होती परी, गव्हाची होती परी. तसं नाही, प्रकाराचे गव्हाचं काही बनवा, हे प्रमाण इथं लागू होत. तुम्ही दिलं हा, गव्हाच्या कुरड्या होत्या, गव्हाच्या चपात्या होत्या, गव्हाच्या शेवया होत्या, सगळं काय होतं. आपला विषय चालला गव्हातून कुरड्या कशा बाहेर काढायच्या, तर त्याची काढायची रीत आहे, तशी काल्याची रीत आहे. बिना रीतीचा काला नाही. आणि ज्याचा काला झाला त्याला माहिती का दुसऱ्याला माहिती आहे? हे बाकी गप्पा मारणार आहे का नाही इथं? गप्पा मारणार आहे का नाही? मग गप्पा मारण्याच्या संगतीत गेल्यावर आपलं व्हायचं कसं? आपले खिसे खाली होते, काल्याचा पत्ताच नाही. पुन्हा ते म्हणे जरा भाजी चांगलीच झाली.
काल्यासाठी सेवा करायचं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग संताचा दास व्हायचंय. कारण का आपलं कर्म ते खाऊन टाकतात, दुसरं कुणी खात नाही. आणि संत सद्गुरूच्या ऋणातून आपण कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. याला म्हणायचं काला. मडकं असतं पुढं मडकं. मडक्यात काय दही फळ झाला काळा. खायचं नसतं काम, खायची सगळी मरमर. पण काला काय, दही काय, लाई काय, गाडगं कोणतं, सगळा मिळत ना. ते प्रतीक काल्याचं प्रतीक येते. प्रतीक हे मडक आहे, हे मडक आहे. याच्यात जीव म्हणजे लाई आणि शिव म्हणजे दही, दोन्हीची भेट झाली पाहिजे. आणि ही भेट घडून देतात फक्त सद्गुरूच, दुसरे नाही. आपलं योग मिळाला पाहिजे. काला उड्या त्यासाठी किती गायक फुटले 200 वर्षात मिळत नाही त्याचा, पण काल्याचा पत्ता नाही, शिकवा सुद्धा नाही. विचार करावा लागेल काय, सावध व्हायचे. राग आला तुमचं नुकसान आहे, सांगण्यासाठी बोलावं. बीडचे देखा पण तुम्हाला सांगतो. हे प्रतीक मडक म्हणजे शिवी, हे मडकच आहे. याच्यामध्ये जीव आणि शिव, जीव शिवाचं मिलन दोन्हीचा काला. एक मूल रडायला लागलं. तुका म्हणे काला कोठे ज्याचा काळा झाला त्याने भेटायला करून घ्या. काला झाला देव भक्त कोण तुका म्हणे नाही. देवामध्ये आपल्यामध्ये कुठलंही आकार नाही. हे फक्त आपल्याला न देण्याला तेवढंच शक्य आहे, पुन्हा शक्य नाही. सोपा मार्ग आहे. न लगती सायास जावी कुठं जायची गरज नाही. सुखानं देव ह्या घरामध्ये येतो येतो येतो. ज्याने आणला त्याला माहितीये, ज्याचा काला झाला त्याला माहितीये. इतरांनी व्हावा भार माथा, बाकीचे नुसतं ओझवायचं. पण आपण आपलं साधून घ्या. त्या बाजारात तुम्ही पडू नका. एवढे मोठा बाजार आहे, तुम्हाला मेळ लागला तुम्ही म्हणता बया बया असा खेळ बाबा 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 यायला आता तांबर पाणी सुद्धा नाही द्यायचं कोण्या महाराजाला, घास सुद्धा द्यायचं नाही. तुम्ही जर इकडे आलात तर ही सत्य परिस्थिती आज परमार्थाची. नुसत्या पार्ट्या दाखवा आपल्या महाराज बापाच्या. महाराज म्हणले होते राजकारणातलं काही बोलू नका. कुठे गेले महाराज? तिथे होते ना. ते अंगावरील लोक सांगणार म्हणलं कम सांगणार मग सांगायचं ना मुलं आपला आणणार. ते म्हणजे गाडी त्याच्यामुळेच म्हणून सांगणार. ते परमार्थ व्यतिरिक्त यालाच टाइम नाही. टाइम संपला, टाइम संपला आला. पार्ट्या ह्या गावातला बाळा याला जिथं बोलीत त्याला जिथं बोलीत, याला बोलीत नाही. तो तेव्हा आला की त्याचं बंद पडत, त्याचा डबा बंद पडत होतो.
तुम्हाला खरं कळलं की त्याचं बंद पडत, मग तुम्ही तुमचं सावध. खरं कळलं की त्याचं काम झालं. परमात्मा असा असा, परमात्म्याची अशी अशी रीती आपापलं साधून घ्यायचे. त्याला मला ही तुपलं पाकिट नारळ जे आहे पुन्हा येऊन उघडी बाबा. आतापर्यंत लय ताण होता, काही सांगत होता. जेव्हा या गहू दक्षिणामध्ये सुरूच होत त्याच. विषय दान धर्माचा चालला नाही, विषय काल्याचा चालला. आपला पाप पूर्ण नष्ट होण्याचा चालला. दान धर्म दिळ आहे. जसं मोसंबीला फळ लागले, लय फळ लागले तर आपण काय करतो मला नीळ देतो तर वाटलं. तसं दान धर्म त्याला नीळ. पण जर झालंच नाही तर नीळ किती लावलं काय उपयोग आहे त्या नीळीचा. मोसंबीचं झाड नाही, माती लावल्या काय, डिळा किती दिल्या काय. तसं परमार्थाचं मुख्य कार्य काय, काला. मग ज्याचा काला झाला त्याला माहिती देवाला कसं बांधायचं. आणि त्या ज्याने बांधलं ज्याला माहिती त्याला म्हणायचं गवळण. आणि अशाच गवळणी पहिल्या चरणात गवळण बांधिती. देव आत्मा परमात्मा वस्तू एकच व्यक्ती. जसं मुलगा वडिलाला पप्पा म्हणतो, बाप राम म्हणतो, लक्ष्मी ओ म्हणते, भाचा मामा म्हणतो, पुतण्या काका म्हणतो. एकटाच एक नाही देव. तसा देव एकच अनेक नाव आहे. नाव त्याचे सहस्त्र नाव आहे. असा देव ह्या गवळ्यामध्ये खेळतो, गवळणीमध्ये खेळतो. त्याला हे गवळी बांधतात, गवळणी बांधतात. एक वर्ष कृष्ण भगवंत येशूला दही घुसळण करत होते. भगवंत जवळ आले, म्हणजे आई मला भयंकर भूक लागली. तिने आपलं घुसळण सुरूच ठेवलं. लय भूक लागली. घुसळण खाल्लं, कृष्णाला जवळ घेतलं आणि आपलं स्तनपान करू लागले. एवढ्या पद्मगन नावाची गाय, जिचं दूध कृष्ण भगवंताला पुरत नव्हतं म्हणून गायचं दूध सुरू केलं. चुलीवर ठेवलं, तिकडे बघती इकडे बघती आणि ते दूध उतरून चाललं. त्या दुधाचा भाव असा आहे, जर आता कृष्ण यशोदेचं दूध प्याला तर मग आपला काय उपयोगी जगून. याचं जर पोट भरलं तर आपला काय उपयोग आहे. त्याच्यापेक्षा जाळलेलं बरं म्हणून तिने भोगून सोडून चुलीत पाहायला लागलं. ते दुधाला समजत पण आपल्याला मिळत नाही. जर कृष्ण भगवंत यशोदेचं दूध प्याला त्याचं पोट भरून मग आपला काय उपयोग जगून. त्याच्यापेक्षा जाळलेलं बरं. जर काला होत नसेल तर आपला काय उपयोग. नरशिराम काहीच उपयोग नाही. पाप पुण्य जाणं हे नरदेवाचं कर्तव्य. त्याच्यासाठी नरदेव आणला. दुधाला कळलं त्याने ते जागा सोडली. यशोदेने बघितलं, कृष्णाला खाली ठेवलं, धावत धावत गेली, पातेलं उचलून बाजूला ठेवलं. त्याला राग आला. कृष्ण यशोदेला म्हणतो, हिला माझ्यापेक्षा दूधच आवडतं. दूध म्हणजे संसार.
दूध म्हणजे संसार, देवाला बाजूला ठेवलं आणि संसाराला चिटकली. खरे खोटे? संसाराला चिटकली, देवाला राग आला, कृष्णाने दगड घेतला आणि बाटक्यावर हाणला. ते अर्ध पातळ दही होत, अर्ध पातळ दही म्हणजे दोन्ही काढलं नव्हतं आणि दही बी नव्हतं. उसळ्यावर पातळ झालं ना ते. वाढ लागलं, मोठे डेअरी, 5,000 नोकर, 9 लाख गाई, 5,000 दासी. तरीही स्वतः यशोदा कृष्णाची सेवा करत होती. स्वतः सेवा करत. डेरा फोडला आणि कोणाला जाऊन बसला, तिथलं लोणी खाल्लं, पेंड्या सुद्धा सर्व सावंगड्या दिलं. यशोदा जवळ आली, बघितलं, म्हणली येणे माठ फोडला तर फोडू दे. साधा विषय. डेरा फोडला तर काय, त्याच्या घरी 9 लाख गाई, त्याच्या घरी माठ किती असते. म्हणजे पण येणे काय केलंय, माठ फोडला, याला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. शिक्षा केली तर हे पुन्हा गुन्हा करणार नाही. एक मुलगा होता, शेजाऱ्याच्या घरी गेला. जुना काळ, त्या माणसाने घरी काढून ठेवली, आंघोळ करीत होता. तिने उचलली आणि घरी आईजवळ आणून दिली. तिने पाठीला हात फिरला, म्हणजे शाबास बाळा, चांगलं काम केलं, असंच काम करीत जाय. पण चोर एकदा तरी पकडले जातो. पकडलं आणि त्याला शिक्षा होणार, फाशी शिक्षा झाली. खूप मोठा गुन्हेगार झाला, डाकू मार डाकू. आणि मग ज्याला फाशी शिक्षा होते त्याला प्रश्न विचारला जातो, तुझी अंतिम इच्छा काय? की मला माझी एकच इच्छा आहे की माझ्या आईची भेट घ्यायची. म्हणे आईला आणलं, आई तुझी जीभ बाहेर काढ. म्हणे ती जीभ बाहेर काढली, ती घडली कापून टाकली. तेव्हा मला ज्यावेळेस घडी आणली त्यावेळेस तर ह्या जीवेने जर मला शिक्षा केली असती तर मला आज फाशी झाली. माता शत्रू पिता होईल, येणं बाणीला पाठीला. ईश्वर म्हणजे याला शिक्षा करावं नाही, ते बिघडलं. माया लागली कृष्णाच्या. थांब कृष्णा, थांब. कृष्ण पुढे पळतो, लहान लेकरू बघा लय पळत, दूर 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 पळतो. यशोदेला पळून पळून घाम आला. कृष्ण भगवंताला दया आली, म्हणजे मी थांबवतो, पण तुझ्या हातामध्ये जी चांदीची छिडी का त्याची भीती मला लय वाटते, एवढी टाकून दे. तिने ते टाकून दिली आणि कृष्ण उभा राहिला, त्याला धरलं. म्हणजे बांधा याला कशाला बांधा? बांधा उखळाला ग, बांधा उखळाला. गवळणी धारणाशी बांधी ती गळा, त्या गोपाळा बांधलं गवळ. एवढी शक्ती भक्तामध्ये. बांधलं, उडीत 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 आपापल्या कामाला लागले. जो झाड होत यमळ म्हणजे जुळे, आवळे जावळे. त्याला म्हणायचं आवळे जावळे. 2 झाड कशाचे? अशोकाचे 2 झाड. त्याच्यातून मुखळ बाहेर ओढलं, दोन्ही झाड पडले आणि दोन्हीतून 2 दिव्य पुरुष प्रकट झाले. एकाचं नाव नर आणि दुसऱ्याचं नाव कुबेर. हे कुबेर म्हणजे श्रीमंताचे मुलं, यांचे पाय जमिनीला टेकत नाही. ज्याचा पाय जमिनीवरती टिकत नाही त्याला म्हणायचं कुबेराचे. याला मिळतो मग शाप. एक वेळेस नर कुबेर, मदिरा पान करून
नग्न अप्सरेशी तलावात स्नान करत असताना संत देवशी नारद चालले. त्यांनी देवशी नारदांचा अपमान केला आणि त्यावेळेस त्यांना शाप दिला, तुम्ही याला अपात्र. धडाई गेला, मानाय गेला, संपाला गेली आणि मग झाड ओढ पडली 1000 वर्ष. असं करू नका. उशी आपल्या म्हणजे कृष्ण भगवंत तुमचा उद्धार करते आणि नर उभर्याचा उद्धार भगवंताने या ठिकाणी केला. चरित्र उच्चारावे केले देवे, चरित्र उच्चारावे केले देव आले. कुणाच्या दैवाला धन्यता दिली? वसुदेवाच्या दैवाला धन्यता दिली. आता कृष्ण कोणाच्या पोटी जन्माला? देवकीच्या. धन्यता कोणाला? नंदाला का वसुदेवाला? शाबास. वसुदेवाचा पोरग सांभाळितोय नंद, मग संतांनी धन्यता दिली नंदाला. ज्याने जन्म दिला तू बाप आणि ज्याने पालन केलं तोही बाप, दोन्हीच समान. सांभाळ करणारा आणि जन्म देणारा दोन्ही सारखेच आहेत माझ्यापासून. आणि तिसरा गुरु एक बाप आहे, त्याची तुलना कशाशी होत नाही. जन्म देणारी माता पुन्हा पोटात घेत नाही, पोटात नाही घेतली, पण गुरु माता जसंच्या तसंच तिला पोटात घेते. तुम्ही संत माय Bye.